नमस्कार. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे मी सर्व शिवभक्तांचं स्वागत करतो. सुरुवातीलाच मनातील एक मला बोलायचं आहे की ही गर्दी पाहता मनामध्ये म्हणजे मनामध्ये इतकी दाटून भावना आलेली आहे की ह्या शिवभक्तांच्या गर्दीमुळं की खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो लोककल्याणाचा विचार आहे तो लोककल्याणाचा विचार आत्मसात करण्यासाठी ही गर्दी दिसते. खरं तर हा सोहळा सुरू झाल्यापासून अनेक निरीक्षणं आम्ही केलेली आहेत आणि आम्ही ती नोंदवायची आमची इच्छा सुद्धा आहे. सर्वात पहिलं सांगायचं म्हणजे की शेकडो शिवभक्तांच्या गर्दीमध्ये उपस्थितीमध्ये हा सुरू झालेला शिवभक्त सोहळा आज लाखो शिवभक्तांपर्यंत पोहोचलेला आहे. आणि हा पोचत असताना समिती खूप सूक्ष्मपणे या शिवभक्तांना कोणतीही अडचण भासणार नाही याची काळजी घेत हा शिवभक्त सोहळा यशस्वी करण्यासाठी राबत आहे. यामध्ये प्रामुख्यानं सांगायला आवडेल की राज्यभरातून होळीच्या माळावर दरवर्षी शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिकं सादर होतात. ती सादर होत असताना पूर्वी काही मोजके संघ असायचे, पण आता हा आकडा साधारणपणे 35च्या घरात गेलेला आहे. याचा अर्थ युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज्ञी संयुक्तराजे छत्रपती शहाजीराजे छत्रपती यांना आपली ही मराठमोळी संस्कृती, हा मराठमोळा लोककलेचा जो प्रकार आहे हा सर्व तरुणांपर्यंत पोचला पाहिजे याची जी त्यांची भावना आहे ती भावना खऱ्या अर्थाने इथं सार्थ ठरताना दिसते. आज लोककला पथकं म्हणजे ढोल पथक असेल, लेझिम पथक असेल, याच्यामध्ये महिलांचा सुद्धा सहभाग वाढलेला आहे. याचा अर्थ केवळ शिवभक्त नव्हे तर आमच्या रणरागिणी सुद्धा या शिवभक्त सोहळ्यामध्ये आज लाखोच्या संख्येनं उपस्थित राहण्यासाठी येत आहेत. आणि खऱ्या अर्थानं या शिवराज्याभिषेक सोहळ्याला एक अधिक उंची देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मला जाणीव आहे की आज ही जी गर्दी आहे ही खरं तर संभाजीराजे यांना ऐकण्यासाठी जमलेली आहे. त्यामुळे मला वाटतं मी जास्त काही बोलणार नाही. फक्त एकच मला जाता सांगावंसं वाटेल की जे आपल्याला छत्रपती घराण्याने शिकवण दिलेली आहे, जी संभाजीराजांची शिकवण आहे, जी संयुक्तराजांची शिकवण आहे, माझा गड माझी जबाबदारी. त्यामुळं आम्ही समिती म्हणून अपेक्षा करतो की जो आज या सोहळ्यासाठी आलेला शिवभक्त आहे तो नक्कीच माझा गड माझी जबाबदारी या युक्तीप्रमाणे आपलं काम करेल. गडावर कुठेही कचरा करणार नाही आणि जाता जाता तो प्लास्टिक असेल, पिशवी असेल, बाटली असेल हे स्वतः गडावरून घेऊन खाली पाय उतार होईल. मला अधिक बोलायचं नाही. मी आता सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.